एका वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकाचा गोव्यातील रिसॉर्टमध्ये मृतदेह सापडतो। संदीप आणि ती महिला कळंगूटमधील एका रिसॉर्टमध्ये गेले। ही महिला एकटी होती का? कसिनोंमध्ये श्रीमंत पर्यटक शोधायचे, त्यांच्याशी मैत्री करायची। संदीप यांचा मृत्यू कशामुळे झाला? गोवा म्हणजे समुद्रकिनारे, गोवा म्हणजे नाईट लाईफ आणि गोवा म्हणजे झगमगणारे कसिनो। रात्रभर रंगणाऱ्या या कसिनोंची चकाकी आणि थरार अनुभवण्यासाठी देश विदेशातनं पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात। पण या आकर्षणामागे कधी कधी अशीही काळी बाजू समोर येते जी संपूर्ण राज्याला हादरवून सोडते। तुम्ही कसिनोमध्ये जात असाल, याच कसिनोमध्ये जर कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून असेल, तुमच्याशी मैत्री करत असेल आणि तीच मैत्री तुमच्या जीवावर बेतली तर? कर्नाटकातील एका वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकाचा गोव्यातील रिसॉर्टमध्ये मृतदेह सापडतो। पोलीस तपास सुरू होतो। समोर येते एका महिलेची एंट्री, त्यानंतर हनी ट्रॅपचा संशय, गुंगीच्या औषधाची शक्यता, चोरी आणि आता त्या महिलेची अटक। ही फक्त एका महिलेची कथा आहे का, की यामागं मोठं रॅकेट कार्यरत आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संघवी राजवर्धन, लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। या प्रकरणातील मृत व्यक्ती म्हणजे कर्नाटकातील उडुपी परिसरातील वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक संदीप मालपे। गोव्यात आल्यानंतर त्यांची एका महिलेशी ओळख झाली। पोलिसांच्या तपासानुसार ही ओळख साधी नव्हती, कारण ही महिला गोव्यातील अनेक कसिनोंमध्ये नियमितपणे जात होती। तिची कार्यपद्धती ही जवळपास ठरलेली असल्याचा पोलिसांचा दावा आहे। कसिनोंमध्ये श्रीमंत पर्यटक शोधायचे, त्यांच्याशी मैत्री करायची, विश्वास जिंकायचा आणि मग त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं। पोलिसांच्या मते संदीप मालपे हेही अशा एका टार्गेटपैकी एक होते। तपासानुसार संदीप आणि ती महिला कळंगूटमधील एका रिसॉर्टमध्ये गेले। खोलीत मद्यपान झाल्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत। रिकामे ग्लास, सिगारेटचे अवशेष, सगळं काही तसंच होतं। पोलिसांचा संशय आहे की संदीप यांना तिच्याकडून गुंगीचं औषध देण्यात आलं असावं आणि त्यानंतर ते बेशुद्ध झाले। बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातील चेन, खिशातील पाकिट आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन त्या महिलेनं तिथून काढता पाय घेतला। पण काही तासांनी जे घडलं त्यानं या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। संदीप यांच्याशी संपर्क होत नव्हता। मित्रांनी फोन केले, उत्तरं मिळालं नाही। शेवटी ते रिसॉर्टमध्ये पोहोचले। खोलीत त्यांना संदीप मृतावस्थेत आढळले। इथून पुढं ही केवळ चोरीची केस राहिली नाही, तर तपास थेट संशयास्पद मृत्यूकडे वळला। पोस्टमार्टम झालं, पण डॉक्टरांनाही मृत्यूचं नेमकं कारण सांगता आलं नाही। म्हणून विसेरा तपासणीसाठी नमुने त्यांनी राखून ठेवलेत। म्हणजे आजचाही सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की संदीप यांचा मृत्यू कशामुळे झाला? गुंगीच्या औषधामुळं, काही विषारी पदार्थांमुळं की दुसरंच काही कारण होतं? याच उत्तरावर संपूर्ण केसचं भवितव्य अवलंबून आहे। दरम्यान संदीप यांच्या भावानं तक्रार दिली आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। पण जिच्यावर संशय होता ती महिला गोव्यातूनच गायब झाली। ती थेट कर्नाटकात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गोवा पोलिसांचं विशेष पथक, कर्नाटक पोलिसांची मदत, सलग 3 दिवस शोध मोहीम आणि अखेर मंगरुळमधून अक्षता उर्फ रूपाश्री सी या संशयित महिलेला अटक करण्यात आली। आता तिची चौकशी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। उत्तर आहे किंवा बहुधा नाही, पण पोलिसांच्या तपासानुसार एप्रिल महिन्यात गुजरातच्या तोमेश यादव नावाच्या पर्यटकालाही याच पद्धतीनं या महिलेनं गुंगीचं औषध दिलं होतं। त्यांच्याकडूनही लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा आरोप आहे। याच प्रकरणात त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती। म्हणजे जर पोलिसांचा दावा खरा ठरला तर ही घटना नसून एकाच कार्यपद्धतीनं केलेल्या अनेक गुन्ह्यांची मालिका असू शकते। गोवा आणि हनी ट्रॅप हे समीकरण नवीन नाही। 2010 मध्ये सोशल मीडियावरून ओळख करून एका IT अभियंत्याला गोव्यात बोलवून त्याचं अपहरण आणि लूट करण्यात आली होती। 2023 मध्ये गुजरातमधील व्यावसायिकांना लक्ष्य करण्याच्या कथित सेक्सटॉर्शन आणि हनी ट्रॅप रॅकेटचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला होता। मात्र सध्याच्या प्रकरणात फरक एवढाच आहे की यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, म्हणून या प्रकरणाचं गांभीर्य अनेक पटीनं वाढलंय। आता या प्रकरणात सगळ्यात मोठे प्रश्न कोणते आहेत? ही महिला एकटी होती का, की तिच्या मागे संपूर्ण टोळी होती?
कसिनोमध्ये टार्गेट कसं ठरवलं जातं, CCTVमध्ये काय दिसलं आणि संदीप मालपे यांना नेमकं कोणतं औषध देण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संदीप यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. या प्रकरणात संशयित महिलेला अटक झाली आहे, पण ही कथा अजून संपलेली नाही. विसेरा अहवाल, फॉरेन्सिक तपास, CCTV फुटेज आणि त्यानंतर महत्त्वाची ती म्हणजे चौकशी. यातूनच या गूढ मृत्यूचं खरं रहस्य समोर येणार आहे. तोपर्यंत या प्रकरणातील अनेक बाबी या पोलीस तपासातील आरोप आणि संशयाच्या स्वरूपात असणार आहेत. अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.